नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हिवरा आश्रम गावाबद्दल. एक असं गाव मित्रांनो जे काय जास्त म्हणजे फार छोटं पण नाही आहे आणि जास्त काय मोठं पण नाही आहे तालुक्यासारखं. एक असं गाव मित्रांनो जिथे की शिक्षणाची फॅसिलिटी राहते मित्रांनो. छोट्याशा मुलांपासून इंग्लिश मीडियम शाळेपासून तर कॉलेजपर्यंत हॉस्टेल सगळ्यात. आणि हॉस्टेलसुद्धा ते झाल्याच्यानंतर जे छोटे मोठे दुकानं राहतात मित्रांनो, जे की जनरल स्टोअर. कारण की जे काही आपण अभ्यास करताना मित्रांनो जे काय आपल्याला लागतं मित्रांनो, जे की स्टेशनरीज सामान राहतं ते सगळं. तर मित्रांनो एक असं गाव आता तुम्ही जाणून घ्या डिटेल. हे असं गाव आहे मित्रांनो. हा एक हायवे आहे मित्रांनो, मेहकर टू चिखली. हे दोन्ही तालुके आहेत मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचे तालुके. हे दोन्ही तालुके आहेत. यांचा जो हायवे असतो मित्रांनो, हायवे, तर त्या हायवेवरती आहे मित्रांनो हे गाव हिवरा आश्रम. हिवरा आश्रम, विवेकानंद नगर. मेहकरपासून 15 ते 16 किलोमीटर, चिखलीपासून 35 किलोमीटर. चिखली थोडी दूर आहे मित्रांनो, पण दोन्ही शहर आहेत मित्रांनो, तालुक्याचं ठिकाण आहे. आणि गाव अशा प्रकारचं आहे मित्रांनो, गावच्या या बाजूला जास्तीत जास्त लोक राहतात मित्रांनो. इकडे वरती आहे मित्रांनो भीमनगर. ही जागा भीमनगर. इकडे आणखी पुन्हा एक नगर आहे मित्रांनो, मोठ्यात मोठं नगर. नगराले जे ते आपापल्या मतानं नाव. ते झाल्याच्यानंतर इकडल्या साईडनं पण बरेच काही घरं आहेत मित्रांनो असे खाली. आणि इथे आहे मित्रांनो हिवरा आश्रमची जागा. बरोबर या हायवेवरती असं हिवरा आश्रम जी संस्था आहे मित्रांनो त्याची जागा आहे. ऑफिस वगैरे सगळं काही आतमध्ये आहे. आणि इकडल्या साईडनं आहे मित्रांनो मुलींचं हॉस्टेल, मुलींचे वसतिगृह. चला आता हे समजलं तुम्हाला मी इकडे गेली. नंतर पहा मित्रांनो, हा जो रोड जातो मित्रांनो, इकडे गाव आहेत मित्रांनो, दुधा गाव लागतो. तर तिथे एक संस्थान आहे मित्रांनो. संस्थानचं नाव आहे मित्रांनो ओलांडेश्वर टेम्पल आहे मित्रांनो, महादेवांचं. सध्याचं नाव मी पुसून टाकतो मित्रांनो. तर या साईडला मित्रांनो इथे आहे मित्रांनो हॉस्टेल. एक पुणा हॉस्टेल आहे मित्रांनो. आणि खाली दुकानं आहेत मित्रांनो. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत मित्रांनो. सगळं काही येथे भेटून जातं मित्रांनो. डेली नीड्सपासून तर सर्व काही कपड्याचे दुकान आहे ते सगळे दुकान आहेत मित्रांनो इथे. आणि वरती आहे मित्रांनो हे हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल. तसेच या हॉस्टेलच्या पाठीमागे मित्रांनो कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज. नंतर इकडं BSc कॉलेज. आणि इकडे शाळा, हायस्कूल आहे. आणि या साईडनं ज्युनियर कॉलेज. तर असं हे कॅम्पस आहे मित्रांनो पूर्ण शाळेचं. आणि या साईडला एक वसतिगृह आहे मित्रांनो, एक मुलांचं वसतिगृह आहे मित्रांनो, जे की 5वी पासून ते 12वी पर्यंत आहे मित्रांनो वसतिगृह. बॉईजचं
तर अशा प्रकारचा कॅम्पस आहे मित्रांनो. आणि हां, एक गोष्ट आली इथे आता, एक नवीन नर्सिंग कॉलेजसुद्धा झालेलं आहे या साईडला, नर्सिंग कॉलेज. तर अशा प्रकारे मित्रांनो स्कूल, कॉलेजेस, ज्युनियर कॉलेज आहे मित्रांनो. आणि छोट्या मुलांची जर शाळेचा विचार केला आपण तर इकडे या साईडला BSc कॉलेजच्या मागे इथे SBI बँक आहे मित्रांनो. त्याच्याजवळ समोर ज्ञानपीठ आहे मित्रांनो. ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो हिवरा आश्रम गाव आहे मित्रांनो. आणि नंतर आता हे सगळं तुम्हाला माहिती झालेलं आहे. जसं आपण मित्रांनो ओलांडेश्वर रस्त्यानं जातो मित्रांनो, म्हणजे दुधा जे गाव आहे मित्रांनो, दुधा, तर तिथे एक अशी नदी राहते मित्रांनो. नदीच्या काठी आहे मित्रांनो महादेवचं मंदिर. महादेव, देवादिदेव महादेव. तर ओलांडेश्वर नावाने आहे हे संतार. ओलांडेश्वर जास्तीत जास्त 1 ते 2 किलोमीटरमध्येच येऊन जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे हिवरा आश्रम गाव आहे मित्रांनो. आता सगळं टोटल काही तुम्हाला माहिती झालेलं आहे मित्रांनो. आता आणखी आपण थोडा डिटेल विचार करूया गावाबद्दल. परमपूजनीय संत श्री शुकदास महाराज यांचं संस्थान आहे मित्रांनो, म्हणजे संस्था आहे मित्रांनो यांची. हिवरा आश्रम, विवेकानंद आश्रम यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो हे. आता नाही आहेत हे, पण ते झाल्याच्या नंतर मित्रांनो हे गाव जे आहे मित्रांनो, इथे जास्तीत जास्त लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषा. इथे व्यवसाय आहे मित्रांनो. व्यवसाय आहे लोकांचा जास्तीत जास्त शेती, नंतर मजुरी, नंतर काही लोक इथे नोकरीसुद्धा करतात. तसेच काही लोकांचा व्यवसाय आहे, बिझनेस समजा, बिझनेस. काही काही लोक ड्रायव्हिंग लाईनमध्ये आहेत, म्हणजेच ते ट्रान्सपोर्टेशन झालं, मग ते ट्रान्सपोर्ट. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर इकॉनॉमी जी आहे मित्रांनो गावाची, इकॉनॉमी, तर हे जे दुकान चालतात ना मित्रांनो हिवरा आश्रमचे, तर खेडेपाडे, बरेच काही खेडेपाडे आहेत मित्रांनो. इकडल्या साईड ब्रह्मपुरी, नंतर इकडे पोखरी, शिवाजीनगर, ते झाल्याच्या नंतर बरेच काही इकडे दुधा, नंतर इकडे खालचा हिवरा नावाचं गाव आहे. तर असे जे खेडेपाडे आहेत मित्रांनो जवळपासचे, ते सुद्धा या गावात येतात मित्रांनो. येथे जेवढी काही दुकानं आहेत मित्रांनो, तेथे काय बरंच काय किराणा वगैरे जे काही असेल कामानिमित्तानं येणे जाणे चालूच असते. तसेच शाळेंच्या मुलांचं सुद्धा येणे जाणं चालू असते. आणि इथे हायवे असल्यामुळे बसची सुविधा आहे मित्रांनो. इथे ट्रान्सपोर्टचा विचार जर आपण केला मित्रांनो, ट्रान्सपोर्टचा, तर इथे आहे मित्रांनो बसची सुविधा. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे ब्लॅक अँड येलो जो टॅक्सी होती दोस्तो, टॅक्सी म्हणजे काळी पिवळी आपले. ते झाल्याच्या नंतर ऑटो वगैरे पण आहेत इथे, ऑटो. तर दळणवळणासाठी मित्रांनो चांगलं आहे, बरंच काही सगळी सोय आहे मित्रांनो. पण जास्तीत जास्त लोक काम करतात मित्रांनो ते म्हणजे शेती. मजुरी पण बरेच जण करतात. नोकरीचं प्रमाण कमी आहे मित्रांनो इथे. बिझनेसेसचं प्रमाण पण थोडेफार कमीच आहे, कारण की जास्त प्रमाणात काही बिझनेस इथे चालू शकत नाही आहे. फक्त जे दुकान वगैरे राहतात ते. आणि ड्रायव्हिंग लाईन ट्रान्सपोर्टमध्ये आहेत थोडेफार काही लोक. ते झाल्याच्या नंतर महत्त्वपूर्ण आणखी आहे मित्रांनो बरंच काही. इथे जत्रा भरायची मित्रांनो, एक जत्रा.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म महोत्सवच्या निमित्ताने एक जत्रा भरायची मित्रांनो, जत्रा वार्षिक. त्यामुळे सुद्धा या गावाला ओळखलं जात होतं मित्रांनो. बरेच काही भावी भक्त इथे येतात मित्रांनो. तुम्ही एखादा व्हिडिओ पहा मित्रांनो, ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ मिळूनच जाईल, यूट्यूबवरती मिळून जाईल मित्रांनो. बरेच काही भाविक भक्त येतात मित्रांनो, महाप्रसाद घेतात आणि इथे झाल्याच्या नंतर यात्रा भरते मित्रांनो. यात्रामध्ये बरंच काही आहे मित्रांनो. तर यामुळे सुद्धा या गावाला फार जास्त ओळख निर्माण झालेली आहे. आता हे प्रमाण थोडं कमी आहे मित्रांनो जत्रेचं, कारण की आता दिवसेंदिवस टाईम बदलत जातो. तर जत्रा भरते मित्रांनो, पण तसं थोडंफार प्रमाण कमी जास्त होत राहतं मित्रांनो. ते झाल्याच्या नंतरसुद्धा हे गाव शेतीवाडी बरंच काही चांगलं चालतं. त्यामुळे सुद्धा या गावाल्याजवळ लोकांजवळ पैसा आहे मित्रांनो, आणि रोजमजुरी करून लोक खाण्यापिण्याची सोय लावून जगतात. आणि इथे झाल्याच्या नंतर मोबाईलचा टावरसुद्धा आहे मित्रांनो. इथे मोबाईलच्या टावरची सुद्धा सोय आहे मित्रांनो. म्हणजेच पाहता पाहता मित्रांनो, इथे एक धरणसुद्धा आहे मित्रांनो. हिवरा आश्रमला धरण आहे मित्रांनो, एक धरण कोराडी. आणि दुसरं सुद्धा धरण जवळच आहे मित्रांनो, ते आहे पेनटाकळी. तर इथे नळाची सोय आहे मित्रांनो, नळाची सोय आहे. आणि वीज म्हणजेच आपली लाईटची पण सुद्धा सोय आहे. इथे छोटंसं पॉवर स्टेशन पण आहे मित्रांनो, या साईडला छोटंसं पॉवर स्टेशन पण आहे. ते झाल्याच्या नंतर इथे बऱ्याच प्रकारचे मित्रांनो दुकानं आहेत मित्रांनो, सगळे A to Z. म्हणजे पाहता पाहता सर्वच प्रकारचे इथे काम चालतात मित्रांनो, बिझनेस वगैरे हे इथे. नंतर इथे एक बाजार पण सुद्धा भरतो मित्रांनो, आठवडे बाजार. तर बाजाराची पण सोय आहे मित्रांनो, बाजार. नंतर दुग्ध व्यवसाय झाला शेतीशी निगडीत, या प्रकारे बरंच काही आहे. आणि आता एक गोष्ट राहिलेली आहे मित्रांनो, ती मी तुम्हाला सांगत आहे. विवेकानंद आश्रम यांचं शिवालय, गार्डन, बालाजी मंदिर, या बाबतीत मी आधीच बोलायचं असतं मित्रांनो, कारण की आता हे ठिकाण पण फार फेमस होत आहे मित्रांनो दिवसेंदिवस. शिवालय आपल्या भगवान महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. गार्डन पण मस्त गार्डन आहे मित्रांनो, दोन्ही साईडला, इकडच्या आणि इकडच्या साईडला. आणि इथे सुद्धा एक छोटंसं धरण आहे मित्रांनो, धरण. त्यामुळे कसं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो, फार छान. बालाजी मंदिरसुद्धा इथे आहे, चांगलं छान मंदिर आहे मित्रांनो. नंतर येथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो, या साईडला पार्किंग. तर आपण बराच काही मित्रांनो डिटेल विचार केला मित्रांनो, तुम्हाला एक्सप्लेन केले आहे मित्रांनो मी. हिवरा आश्रम गाव कसं आहे, कशा पद्धतीचं आहे टोटल. जर मित्रांनो तुम्ही इथे तुमच्या मुलाला समजा विद्यार्थ्याला जर हॉस्टेलमध्ये टाकत असाल तर चांगलं काम आहे मित्रांनो. येथे शाळा आहे, कॉलेजेस आहे मित्रांनो, हॉस्टेलची पण सुविधा आहे. तसेच या गावामध्ये बरंच काही मित्रांनो आहे मित्रांनो, जसं की दुकानं चालतात मित्रांनो, बरंच काही येण्या जाण्यासाठी नो प्रॉब्लेम, रस्ता छान आहे, हायवे आहे. तर या प्रकारे मस्त गाव आहे मित्रांनो. त्यामुळे इथे बरेच काही दूरदूरून जे की स्टुडंट असतात मित्रांनो, ते हॉस्टेलमध्ये येतात, राहतात आणि स्कूल कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतात मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे हिवरा आश्रम गाव आहे मित्रांनो. याचा पिनकोड आहे 443301. तर हे गाव कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला, हे नक्की सांगा मित्रांनो. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटतो तुम्हाला मी अशाच व्हिडिओमध्ये. मी अजिंक्य, BSc ग्रॅज्युएटेड.
चला भेटूया मित्रांनो.